कैरीचं लोणचं करण्यात ना सगळ्यात अवघड काम काय आहे माहिती का? लसूण निवडायचं, एक एक पाकळी सेपरेट करायची, संपूर्ण पांढरी करायची. फार कठीण काम आहे हे. म्हणजे एक वेळ कैरी फोडायचं काम स्वच्छ आहे, कैरी स्वच्छ करणं हे काम फार सोपं आहे. पण हा लसूण पांढरा करणं फार अवघड काम आहे. त्याच्यात एवढ्या उन्हाळ्यात एवढी गरमी असताना देखील फॅन बंद ठेवावा लागतो आणि नंतर हे काम करावं लागतं. ह्याचं सगळ्यात मोठं दुःख आहे. फॅन जर चालू केलं ना तर हा पाचवळ ना हा पूर्ण घरभर होतो. त्यामुळे लसूण निवडतं नाही, फॅन बंद ठेवावा लागतो. प्रमाणापेक्षा जास्त निवडायचं आहे, त्यामुळे वेळ देखील जास्त लागतो. पण असो, लोणचं खायचंय वर्षभर, थोडा त्रास सहन करू, बाकी काय चालायचंच. तर गेल्या वेळेस आपण काय बनवलं होतं, तिखट घालून लोणचं बनवलं होतं. तर आता फक्त आपण हळद मीठ वापरून ना लोणचं बनवणार आहे. हे पण खायला खूप छान लागतं. फक्त त्याच्यात लाल तिखट न वापरता आपण बाकीच्या जे मसाले आहेत ते वापरणार आहोत. यासाठी काय करायचं, मस्त कैऱ्या घेऊन यायच्या, स्वच्छ धुवायच्या आणि पुसून फोडायला घ्यायच्या. कैरी फोडल्यानंतर सुकवायला ठेवण्या अगोदर काय करायचं, हे कैरीचे संपूर्ण सर्व भाग जो आहे ना तो अगदी स्वच्छ पुसून घ्यायचा. त्याला कसल्याही प्रकारची घाण राहिली नाही पाहिजे. आणि त्यानंतरच मग आपण काय करणार आहोत, याचा मसाला तयार करून घेणार आहे. त्या एक रात्र सुकल्या का त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि खडे मीठच घालायचं. वाळवणीचा पदार्थ किंवा टिकाऊ पदार्थ असेल ना त्यात खडे मीठच वापरायचं. त्यानंतर हळद घालून घ्यायची भरपूर अशी आणि त्यानंतर हे मिश्रण हलवून घ्यायचे. तत्पुरती आपण ह्याचा ना मसाला बनवला होता, तो कसा बनवला होता तो नक्की पाहूयाच आपण. पण तोपर्यंत तुम्हाला मी सांगते, लोणचं खाल्लं ना आपलं ते पचनास मदत होते आपल्याला. कारण की त्यामध्ये मेथी, हिंग, मोहरी ह्या ज्या साहित्य घातलेलं असतं ना, त्यामुळे काय होतं, शरीराची पचनक्रिया आहे ना ही नक्की सुधारते. आणि शिवाय आपली काय होती, भूक देखील वाढते. असे लोणचेचे अनेक फायदे आहेत. तर आपण काय करू, आधी याचा मसाला तयार करून घेऊ. मसाल्यामध्ये काय करायचं, कढई गरम करून घ्यायची. त्यामध्ये आपण काय केलेले, कारळे भाजून घेतलेले. ह्या लोणच्याला आपल्याला सगळ्यात जास्त कारळ्याचा मसाला करायचा आहे. त्यानंतर मोहरीची डाळ भाजून घेतली. माझ्याकडून थोडीशी मोहरीची डाळ जास्त भाजण्यात आली होती, पण अगदी हलकीशी गरम करून घ्यायची. त्यानंतर लवंगा गरम करून घ्यायच्या आणि हे सर्व मिश्रण सेपरेट काढून घ्यायचं बाजूला. त्यानंतर तेल तापवायचं. तेल तापून नॉर्मल झालं का थंड थोडंसं कमी, तर त्यामध्ये लसूण घालून घ्यायचा, मेथीचे दाणे घालायचे आणि हिंग घालायचं. आणि हे जे तेल आहे ना हे अगदी थंड होऊन द्यायचं. पूर्ण थंड झाल्यानंतरच हे तेल आपण नंतर लोणच्यामध्ये सोडणार आहे. तत्पूर्वी काय करायचं, हा जो मसाला भाजून घेतला होता ना आपण, कारळे, मोहरी डाळ, लवंगा, हे सर्व हे हळद मीठ लावलेलं लोणच्यामध्ये अगदी व्यवस्थित एकत्र करून घ्यायचा हा कोरडा मसाला. आणि त्यानंतर तो काय करायचा, आपल्याला एकत्र एकजीव केल्यानंतर बरणीमध्ये भरायचा आहे. काचेची असेल तर खूप उत्तम, पण प्लॅस्टिकची असेल तरी देखील चालेल. तसंच लोणच्यामध्ये व्हिटॅमिन सी असतं ना, त्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती ना खूप छान होती. त्यामुळे रोज जेवणात ना एक लोणच्याची फोड आपण अवश्य खाल्लीच पाहिजे. आणि खूप म्हणजे अतिरेक पण नको, खूप तुम्ही रोज 4-5 फोडी खातात असं अतिरेक करायचं नाही, त्याच्यामुळे पित्ताचा त्रास होऊ शकतो. पण रोज एक जेवणात फोड पाहिजे, ज्यामुळे आपल्या शरीराला व्हिटॅमिन सी आहे भरपूर प्रमाणात मिळतं आणि त्याचा आपल्या शरीराला नक्कीच फायदा होतो. त्यानंतर हा मसाला लावलेला जे आहे लोणचं, ते मसाल्यासोबत संपूर्ण बरणीमध्ये भरून घ्यायचं. बरणी आतून एकदम स्वच्छ कोरडी पाहिजे. बघा, मसाला आणि लोणचं एकदम मस्त प्रमाणात, म्हणजे अंदाज घेऊन देखील एकदम सगळ्यांचं मोजमाप व्यवस्थित झालं होतं. त्यानंतर आपण जे थंड केलेलं तेल आहे मसाला घालून, लसूण, हिंग, मेथ्या घालून, हे तेल काय करायचं, बरणीत वरून घालायचं. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असं ना, आधी बरणीत हे भरायचं नंतर वरून तेल टाकायचं. हो, तेल हे नंतरच टाकायचं. तुम्हाला मी दाखवते बरणीत. तेल हे ऑटोमॅटिक खाली जातं, हळूहळू खाली जातं. त्यामुळे अगदी ते शेवटच्या फोडीपर्यंत पोहोचतंच. आणि एवढंच तेल पुष्कळ आहे. मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला ना लोणचं तयार झालेल्याचा फोटो देखील दाखवलेला आहे. म्हणजे ज्यावेळेस संपूर्ण लोणचं अगदी चांगलं मुरलंय त्यावेळेस हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. त्यामुळे हे लोणचं 100% खूप छान होतं. तुम्ही पाहू शकता तेल कसं ऑटोमॅटिक एकदम व्यवस्थित शेवटी अगदी बुडापर्यंत जाते. त्यामुळे म्हणजे तेल वरून टाकलं किंवा त्याला फोडी न लावण्याची काय आवश्यकता नाही. आणि एवढं तेल एवढ्या एका भरणीसाठी
पुष्कळ होतं. साधारणतः ह्या 3 ते 4 किलो कैऱ्या होत्या. अगदी तुम्ही पाहू शकता किती छान येते खाली, अगदी नळाने सोडल्यासारखं खाली येतं. आणि हे लोणचं आहे ना सकाळ संध्याकाळ आहे ना 2 टाइम व्यवस्थित हलवत जायचं आणि हलवताना त्याला बरणीचं झाकण लावून हलवत राहायचं. आणि ज्यावेळेस हलवून झालं त्यावेळेस काय करायचं, याला एक सुती कापड बांधून ठेवून द्यायचं. आणि शक्यतो जोपर्यंत लोणचं चांगलं रापत नाही ना तोपर्यंत दुसरं कुणाला हात नाही घालून द्यायचं. म्हणजे छोटे मुलं वगैरे असतात ना त्यांना हात नाही घालून द्यायचा. आपण स्वतः शाण्या हाताने काढायचं ठेवायचं. त्यावेळेस ते लोणचं ना खूप छान होतं आणि खराब देखील होत नाही. तुम्ही अशा प्रकारे लोणचं एकदा नक्की करून बघा, तुम्हाला आवडेल. असं जाता जाता कैरीतला जो मसाला असतो त्यामुळे अँटीऑक्सिडंट्स आपल्या शरीराला मिळतात. त्यामुळे लोणच्याला मसाला हा नक्कीच पाहिजे आणि तो घरी केलेला असेल तर अगदी उत्तम. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.